नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. श्री बालाजी महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित ठाणे आयोजित लाडक्या बहिणींचा महाहळदी कुंकू समारंभ ठाण्यातील बाळकू मैदानामध्ये पार पडला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, मुंबई शहराचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून लाडक्या बहिणींचे आभार मानले. भोईर कुटुंबियांच्या वतीने दरवर्षी महाहळदी कुंकू सोहळ्याचं आयोजन केलं जातं. या निमित्ताने हजारो महिला या ठिकाणी एकत्र आल्या होत्या. तर या उपक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. राज्यात महायुती सरकारला मिळालेल्या बहुमताचे श्रेय हे लाडक्या बहिणींना आहे. गेल्या 2.5 वर्षात त्यांच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी यावी यासाठी लेक लाडकी, लखपती योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण, महिलांना एसटी प्रवासामध्ये 50% सवलत यांसारखे अनेक निर्णय घेतले. निवडणुकीपूर्वी आम्ही तुम्हाला लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं सांगितलं होतं. आज ही योजना सुरू आहे. एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही असं त्यांनी आवर्जून सांगितलं. यावेळी माजी ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर, माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, माजी नगरसेविका उषा भोईर, माजी नगरसेवक भूषण भोईर, विकी भोईर आणि समस्त भोईर कुटुंबीय येथे उपस्थित होते. या कार्यक्रमाअंतर्गत महिलांना प्रेरणा देणाऱ्या विविध प्रकारच्या खेळांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. उपस्थित महिलांनी या खेळाचा आनंद घेतला. त्याचबरोबर विविध क्षेत्रातील महिलांचा या ठिकाणी सन्मान देखील करण्यात आला. मानाच्या राजाला म्हणजे ताठ होतील माना, उंच होतील नजरा, ताठ होतील माना, उंच होतील नजरा. ठाण्याच्या राजाला मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. कदम यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यानंतर आमच्या नाईक यांच्यासाठी आणि ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचं मनापासून धन्यवाद मानतो आणि आम्ही आमचं सौभाग्य समजतो की साहेबांचं आगमन आणि साहेबांचे चरण या भूमीला या ठिकाणी लागलेले आहेत. मंत्री म्हणून ठाणे जिल्ह्याचे त्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून घोषणा त्या ठिकाणी झालेली आहे. तसेच मुंबई शहर जर आले ना आणि सरनाईक साहेबांना धाराशिव, आज आम्हाला एक गर्व आहे. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे.
तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. 17 ते 18 जानेवारी रोजी ठाणे येथील TJ एज्युकेशन सोसायटीचे शेठ NKT महाविद्यालय यांनी कला मंडळ यांच्या समवेत NKT कला महोत्सव सोनरस ही आंतर महाविद्यालयीन स्पर्धा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप पाटील, उपप्राचार्य डॉक्टर मानोशी बागची, कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर योगेश्वरी पाटील आणि उपसमन्वयक डॉक्टर पल्लवी शहा यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडली. या स्पर्धेमध्ये विविध मॅनेजमेंट, IT, आर्ट, फाईन आर्ट, परफॉर्मिंग आर्ट यांसारख्या अनेक विभागांच्या एकूण 44 स्पर्धा आयोजित केल्या गेल्या होत्या. ही स्पर्धा सर्व कनिष्ठ तसेच वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खुली होती. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात संस्थेचे अध्यक्ष शेठ नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या स्पर्धेत ठाणे, नवी मुंबई, मुंबई या विभागातील विविध महाविद्यालयातील 1400 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच भरघोस अशा बक्षिसांची लयलूट देखील केली. सर्व विजेत्यांचा सन्मान हा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. हमारे NKT थानावाला कॉलेज के तरफे 2 दिन के लिए कला महोत्सव था. उसके अंदर रंगोली और ऐसे अन्य प्रकार के सभी, उसके अंदर पूरे बम्बई के 50 कॉलेज के लोग ने, विद्यार्थियों ने लाभ लिया. और कंपटीशन के लिए 50 कॉलेज ने लाभ तो लिया, मगर कम से कम 100 विद्यार्थियों को बख्शिश मिला. 1400 बच्चे ने भाग लिया अलग अलग कॉलेज का, और सब मिलके 100 उसको बख्शिश भी मिला. तो बच्चे लोग भी बहुत खुश हो गए. और अलग अलग कॉलेज से आए थे बच्चे, 50 कॉलेज के लिए लाभ लिया. उसके लिए सबको अभिनंदन. जिसको बख्शिश मिला उनको भी अभिनंदन, नहीं मिला उसने और कला महोत्सव अलग अलग और होता है तो उसके अंदर लाभ लेने का, क्योंकि जितना जिज्ञासा रखेंगे आप उतना आपको यश मिलेगा. यश कोई दे नहीं सकते, यश हमारे कर्म दे सकते हैं. तो विद्यार्थियों में बहुत शक्ति है, उसका सदुपयोग करो. जितना सदुपयोग करेगा उतना यश मिलेगा. यश कोई नहीं दे सकता है. हमारे प्रिंसिपल, शिक्षक, वो लोग ने बहुत मेहनत की. 1400 बच्चे बाहर से आए, हमारे बच्चे भी थे, हजारों बच्चे. तो सब मिलके वो लोग ने भाग लिया. और सब भाग लेने के बाद उनको बख्शिश बहुत अच्छी तरह से मिला. और बख्शिश लेते लेते इतना आनंद में आ गए कि उसको बहुत मजा आ गई. क्योंकि बख्शिश मिलता है तो आनंद आता है, उसमें दो मत नहीं है. मगर बख्शिश नहीं मिला उसको भी आनंद आना चाहिए, क्योंकि दूसरी दफा हम लड़ेंगे तो और अपने को बख्शिश मिलेगा. तो फिर से हम NKT थानावाला कॉलेज के तरफ से सभी बख्शिश मिला उनको अभिनंदन, नहीं मिला उनको भी आते दफा मिले. ऐसा हमें प्रयत्न करना चाहिए विद्यार्थी ने. और कॉलेज के सभी स्टाफ ने बहुत इसके अंदर भाग लेके मेहनत करके जो 1400 बच्चे को एक साथ में कला महोत्सव में रखना कोई छोटी बात नहीं होती है, बड़ी बात है. 50 कॉलेज के विद्यार्थी और अलग अलग कॉलेज के विद्यार्थी होते हैं, अलग अलग स्वभाव के होते हैं, फिर भी एकदम शांति से एकदम प्रसार हो गया कि हमने को भी अभिमान होता है कि भाई बच्चे में बहुत शक्ति है, मगर उसको प्रेम से काम लेना चाहिए. फिर से सबको धन्यवाद. जय भगवान, जय भगवान. ठाण्यातील शिवाजीनगर येथील उन्नती गार्डन मैदानामध्ये सीताराम राणे यांच्या कोकण ग्रामविकास मंडळातर्फे 19 जानेवारीपर्यंत मालवणी महोत्सव 2025चं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवामध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, विधान परिषदेचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर, मुंबई बँकेचे संचालक विठ्ठलराव भोसले इत्यादी उपस्थित राहून महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार दरेकर यांनी कोकणी माणूस म्हटला की असे मालवणी महोत्सव, कोकण महोत्सव जिव्हाळ्याचे वाटतात असं सांगून ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या कामाबरोबरच असे महोत्सव गेली 26 वर्ष राबवणाऱ्या आयोजक सीताराम राणे यांच्या या उपक्रमाची स्तुती केली. पुढे बोलताना त्यांनी ठाण्यामध्ये मध्यमवर्गीय मराठी माणूस राहतो, त्यांचं घर छोटं पण परिवार मोठा असतो. त्याला मोठं घर मिळालं तर मोठं पुण्याचं काम होईल. तेव्हा ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून स्वयं पुनर्विकास करण्याकरिता पुढाकार घ्या. सरकार आपल्या पाठीशी आहे. जिल्हा बँक तसेच मुंबई जिल्हा बँकेकडून लागेल तितकं अर्थसहाय्य केलं जाईल. मुंबईत नुकताच असा स्वयंपूर्णतेचा एक उपक्रम यशस्वी झालाय. आता तब्बल 1600 गृहनिर्माण संस्थांचा प्रस्ताव आला आहे असं स्पष्ट करून दरेकर यांनी ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः स्वयं पुनर्विकासासाठी आग्रही आहेत, तेव्हा स्वयं पुनर्विकासासाठी सरकारचे संपूर्ण पाठबळ मिळेल याची ग्वाही त्यांनी दिली. परिवहन मंत्री सरनाईक यांनी आपल्या मतदारसंघातील या मालवणी महोत्सवात नगरसेवक, आमदार ते मंत्री
येण्याचं भाग्य मिळाल्याची आठवण जागवली. तसेच गृहनिर्माण संस्थाने इमारतीचा पुनर्विकास करताना विकासाऐवजी स्वयंपूर्ण विकास करावा, किंबहुना फेडरेशनसारखी मोठी संस्था चालवणाऱ्या सीताराम राणे यांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना सरनाईक यांनी केल्या आहेत. दरम्यान मालवणी महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये संतोष राणे यांच्या शारदा प्रकाशनाच्या 5 पुस्तकांचं प्रकाशन देखील इथे संपन्न झालं. या ठिकाणी माननीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांचं मनापासून स्वागत. कोकण ग्राम विकास मंडळातर्फे माननीय सीतारामजी राणे साहेब इथे स्वागत करत आहेत. दोन्ही नेते अभ्यासू व्यक्तिमत्व इथे उपस्थित आहेत. माननीय आमदार प्रवीणजी दरेकर साहेबांसाठी एकदा सगळ्या शिवाजीनगर तर्फे टाळ्या होऊ द्या. गृहनिर्माण संस्थांचा प्रचंड अभ्यास असलेले नेते म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहतो. त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. मी प्रवीणजी दरेकर. त्यामुळे मुख्य आयोजक सीताराम राणे, त्यांचे सर्व सहकारी, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, उपस्थित कोकणप्रेमी बंधू भगिनी आणि मातांनो, सर्वप्रथम सीताराम राणे यांचं मनापासून अभिनंदन करतो की सलग 26 वर्ष अव्याहतपणे या ठिकाणच्या कोकणवासियांना, कोकणवर प्रेम करणाऱ्या जनतेने एक महोत्सवाच्या स्वरूपात या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करतात. त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि मला आनंद ह्या गोष्टीचा आहे, माझे विद्यार्थी चळवळीतले सहकारी की ज्यांनी आणि मी राजकीय सुरुवात आमच्या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून एकत्रितपणे केले, ते माझे अतिशय जवळचे सहकारी, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर ह्या ठिकाणी उपस्थित आहे. सीतारामजी राणे आहेत, त्याचबरोबर भोसले साहेब आहेत. आमचे ह्या पडझडीच्या पडघमाचे शिल्पकार आमचे जंगले साहेब ह्या ठिकाणी आहेत, ज्यांनी माझ्यावरचं पुस्तक शारदा प्रकाशनाच्या माध्यमातून 18 कृष्णकुंज प्रकाशित केलं. ते संतोष मोरेजी या ठिकाणी आहेत. एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी सगळे कोकणवासी आणि कोकणावर प्रेम करणारे इतर लोक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी हे वाचायला दिलं असतं तर अतिशय चांगलं झालं असतं. आम्ही कविता सगळ्या त्या दिवसामध्ये पाठ करू शकलो असतो, कारण पडझड मोठ्या प्रमाणात झाली होती त्यावेळेस. परंतु तरी सुद्धा ह्या कविता अतिशय चांगल्या असतील आणि मनोरंजक असतील, त्यामुळे निश्चितपणे वाचायला आनंद येईल. आणि 5 पुस्तकांचं प्रकाशन एकत्रितपणे केलेलं आहे. माझ्या हातामध्ये फक्त पडझडीचे पडघमच दिले. त्यामुळे हरवलेला चंद्र आमच्या दरेकर साहेबांकडे आहे. फुलक्यांचे आकाश मोर आमच्या, ठीक आहे, हरकत नाही. असं पण पुस्तक बघा, मी साहित्यिक क्षेत्रातले, माझे वडील दैनिक मराठामध्ये उपसंपादक होते आणि साहित्य आणि कला ह्या क्षेत्रावर विशेष प्रेम माझंही आहे, प्रवीण दरेकरांचं आहे. त्यामुळे आनंद ह्या गोष्टीचा आहे की आमच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आलं होतं. सदर ग्रंथदिंडीची सुरुवात ठाणे महानगरपालिका मुख्यालयापासून सुरू होऊन परमार्थ निकेतन मार्गे ज्ञानराज मंदिरामार्गे पुन्हा महापालिका मुख्यालय प्रांगणामध्ये विसर्जित करण्यात आली. या ग्रंथदिंडीमध्ये पालिका अधिकाऱ्यांनी पारंपरिक वेशभूषा धारण करून यामध्ये सहभाग घेतला होता. पालखीमध्ये ज्ञानेश्वर माऊलीची प्रतिमा ठेवून सतत दिंडीला प्रारंभ करण्यात आला. दिंडीमध्ये लेझिम पथक, ढोल पथक सहभागी झाले होते. महापालिका मुख्यालयातील महिलांनीही पारंपरिक वेशभूषा धारण करून यामध्ये सहभाग नोंदविला. त्यानंतर ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये ग्रंथप्रदर्शनाचं उद्घाटन अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उमेश बिरारी यांच्या हस्ते करण्यात आलं. या ग्रंथप्रदर्शनाला ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी उपस्थिती दर्शवून विविध प्रदर्शनात मांडलेल्या ग्रंथाबाबतचं विशेष कौतुक केलं. सदर ग्रंथप्रदर्शन ठाणेकरांसाठी विनामूल्य खुले असणार असून ठाणेकरांनी याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा. या विक्रीसाठी आज ठेवलेले ग्रंथ खरेदी करावेत, जेणेकरून वाचन संस्कृती वाढेल व ग्रंथाबाबत जनतेमध्ये जनजागृती होईल, असंही यावेळी सौरभराव यांनी म्हटलं. आयोजन करण्यात आलं होतं. अतिशय आनंदाची आणि अपूर्वाची गोष्ट आहे, कारण का हा आपला संस्कृतीचा
सोहळा होता, आपल्या मराठी भाषेचा सोहळा होता आणि सगळेजण आपण झाडून सगळे आपण या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्याबद्दल मी सगळे अधिकारी कर्मचाऱ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ते सर्व ग्रंथप्रेमी आवर्जून पाहू शकतात. प्राच्यविद्या अभ्यास संस्था ठाणे या संस्थेच्या पुरातन जतन केलेल्या ग्रंथांसह या ग्रंथ प्रदर्शनामध्ये मॅजेस्टिक बुक डेपो, साहित्य अकादमी आणि वयम मासिक आवर्जून सहभागी झाले अवश्य करा. आणि ग्रंथ प्रदर्शनाला मात्र भेट द्यायला विसरू नका. किमान 500 रुपयाची आपली अभिजात्य मराठी भाषा याच्या संवर्धनासाठी पंधरवाडा 14 जानेवारीपासून सुरू झालेला आहे. 15 दिवस हा आपला अभियान सुरू राहणार आहे आणि यामध्ये वृक्षदिंडी, पुस्तकदिंडी, त्याच्यानंतर आता विविध जे आपले मराठी भाषाचे पुस्तक आहेत त्याची प्रदर्शनी आपण याचं आयोजन केलं आहे. हे आपले कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सामान्य जनतेसाठी सुद्धा खुला आहे. आपण शासकीय कामकाज मराठीमध्ये करतो, परंतु जे शासकीय कामकाजा व्यतिरिक्त जे ज्ञान आपल्याकडे मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहे, आज जगामध्ये कुठल्याही भाषेमध्ये जे काही सुंदर आपला ज्ञान, विज्ञान, साहित्य, कला याच्याशी संबंधित आपल्याकडे कादंबरी आहेत किंवा लेख आहेत, त्या सगळ्यांचा झपाट्याने ट्रान्सलेशन मराठीमध्ये होतो. विशुद्ध मराठीमध्ये सुद्धा आपल्याकडे ज्याला आपण ओरिजिनल आपण कृती म्हणतो तशी सुद्धा आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि त्याचा आस्वाद घेण्यासाठी त्याला पोषण देण्यासाठी हा एक अभियान आपण सुरू केला आहे. त्याच्यासाठी राज्य शासनाचा खूप आग्रह आहे की हा पंधरवाडा खूप उत्साहाने साजरा झाला पाहिजे आणि शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त सामान्य जनमानससुद्धा यामध्ये सहभागी झाला पाहिजे. मी सर्वांना मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याची खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा पंधरवाडा पूर्णतः यशस्वी होईल अशी मी आपल्याला ग्वाही देतो. ठाणेकरांसाठीच हा प्रदर्शन आहे आणि त्यांनी या ग्रंथ प्रदर्शनाला भेट दिली पाहिजे. ठाणे महानगरपालिकेमार्फत सुद्धा वाचन हा छंद याला प्रेरित आणि प्रवृत्त करण्यासाठी वेगवेगळे ठिकाणी आपण लायब्ररी सुरू करतो, वाचनालय सुरू करतो. किंबहुना आपले शासकीय कार्यालयामध्ये सुद्धा वेटिंग एरियामध्ये आपण छोटी लायब्ररी असं सुरू केलेलं आहे. तर निश्चितरित्या सर्व जनतेने यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पाहिजे. 4 ते 19 जानेवारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानीज रक्तदान महायज्ञाचं आयोजन केलं होतं. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र जवळजवळ 1250 रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. त्या माध्यमातून 1,36,270 रक्तकुपिका संकलित करण्यात आल्या आहेत. या उपक्रमांतर्गत 19 जानेवारी रोजी ठाणे शहरातील गोकुळनगर सेवा केंद्रामध्ये भव्य असं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. सकाळी 9 वाजता जगद्गुरू स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सदर रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली. या शिबिरात एकूण 100हून अधिक रक्तदात्यांनी उत्साहात आपले रक्तदान केले. या सेवा कार्यामध्ये योगदान देऊन सहकार्य केलं. सदर कार्यक्रमाला माजी नगरसेवक संजय वामनतरे यांनी भेट दिली. त्यांच्यासह इतर मान्यवर सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते तसेच गोकुळनगर सेवा केंद्राचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनी यांनीही सदर कार्यक्रम उत्तमरित्या पार पाडण्यासाठी विशेष मेहनत घेतली. त्याबद्दल त्यांचे व सर्वांचे यावेळी इथे आभार मानण्यात आले. श्री गुरुदेव. माझं नाव गौरी तानाजी पाटील. जगद्गुरू नरेंद्र महाराज संस्थान तर्फे हा ब्लड इन नीड ब्लड डोनेशनचा उपक्रम आपण चालवत आहोत. सध्या आपण गोकुळनगरमध्ये आहोत. गोकुळनगरमध्ये सध्या आपण जवळजवळ 60 डोनरने डोनेशन केलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त हा उपक्रम संपूर्ण ठाणे शहरामध्ये राबवण्यात आला आहे. सध्या त्याच्यामार्फत आपण जवळजवळ 2,500 ब्लड बॅग ज्या आहेत ह्या आपण ब्लड बँकला देण्यात आलेल्या आहेत. हा संस्थानामार्फत हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबवला गेला आहे. त्याच्यात आपण जवळजवळ 1,10,000 ब्लड बॅग ज्या आहेत
या ब्लड बँकला देण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्र. हे देण्यामागचं कारण आहे जिथे गरजूंना ब्लड जे आहे हे विकत न घेता हे मोफत मिळावं ह्या मार्फतचा उद्देश आहे. जे कॅन्सर पेशंट आहेत, थायलेसिमिया पेशंट आहेत, ज्यांना जे ब्लड आहे हे 8-8, 10-10 दिवसात चढवावं लागतं. तर प्रत्येकाकडे एवढा पैसा किंवा हे नसतो, पण ते आपण मोफत जर आपण आता डोनेशन केलं तर जे ब्लड बँक आहेत ह्या पुढे जाऊन त्यांना मोफत त्यांना ब्लड डोनेट बॅग देतील, हा त्यामागचा उद्देश आहे. ह्या व्यतिरिक्त संस्थानामार्फत मोफत शाळा आहे. त्याच्यानंतर वेद पाठशाळा चालवली जाते नाणीज येथे. त्याच्या व्यतिरिक्त आपला ब्लड इन नीड हा जो उपक्रम आहे हा उपक्रम चालवला जातो. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या 24 आवर्स ॲम्ब्युलन्स सेवा आहे, जिथे हायवेच्या ठिकाणी जिथे कधी ॲक्सिडेंट झाले तर आपण त्यांना मोफत ॲम्ब्युलन्स सेवाही राबवली जाते. मुंब्रा पोलीस स्टेशनच्या सायबर सेल पथकाने जीवनसाथी.com या ॲपवरून महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेश येथे जाऊन त्याला ताब्यात घेतलेला आहे. मुंब्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये या संदर्भात एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. जीवनसाथी.com वेबसाईट बनावट ID बनवून सदर वेबसाईट प्रोफाईलवरून फिर्यादी यांच्यासोबत लग्न करण्यासाठी ओळख वाढवून विश्वास संपादन करून वेळोवेळी वेगवेगळी कारणं सांगून फिर्यादीचे बँक खात्यावरून आरोपीने त्यामध्ये 13,54,981 रक्कम ऑनलाईन स्वरूपात घेऊन ती फिर्यादीस परत केली नाही. या संदर्भात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. मुंब्रा पोलीस स्थानकामध्ये दाखल झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक नितीन पगार तसेच सायबर सेल पथकाचे पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक प्रवीण सुरवाडे तसेच पोलीस उपनिरीक्षक विजय सानप यांच्या पथकाने जीवनसाथी.com कडून प्राप्त झालेली माहिती, मोबाईल नंबर, ईमेल ID आणि IP ॲड्रेस तसेच फिर्यादी यांचे पैसे ज्या अकाउंटमध्ये प्राप्त झाले त्या बँककडून प्राप्त झालेली डिटेल्स, गुन्ह्यात वापरलेले मोबाईल क्रमांक, CDR, IPDR यांचे तांत्रिक विश्लेषण करून या गुन्ह्यामध्ये असलेल्या आरोपीला उत्तर प्रदेश येथून अटक केलेला आहे. या आरोपीचं नाव जैद फुल खान असून तो 24 वर्षाचा आहे. तर शहजनाबाद येथून त्याला पोलिसांनी अटक केलेला आहे. तर त्याला 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. तर या संदर्भातील माहिती आज पत्रकार परिषदेअंतर्गत देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी यामध्ये जवळजवळ 30 या गुन्ह्यामध्ये 30हून अधिक महिलांची फसवणूक झाल्याची शक्यता वर्तवली आहे. त्याच्यावरती बोगस प्रोफाईल बनवलं त्यांनी फहादनी, आणि त्या ऍक्च्युली जो प्रोफाईल मध्ये माणूस होता तो जैद खान होता. ते फहादच्या नावाने त्यांनी बनवले. आता हा जो जैद खान आहे याचा स्वतःचा स्टुडिओ आहे, हेअर स्टुडिओ आहे, आणि हा एकदम स्मार्ट म्हणजे पिक्चर मधल्या हिरो सारखा आहे. आणि याचे जे 7 ते 8 त्यांनी वेगवेगळे प्रोफाईल बनवले आणि त्याच्यावरनं तो जीवन वेबसाईटवरनं मुलींना लग्नाचं गळ घालत होता. नाही, ही जी मुलगी आहे, जी विक्टीम जी आहे आमचे गुन्ह्यामधली फिर्यादी, हिचं जीवनसाथी.com वर हिनी पण प्रोफाईल बनवलं आणि मग हे मॅच झाल्यानंतर यांचं चॅटिंग सुरू झालं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी अमेरिकेमध्ये बिझनेस करतोय डायमंड आणि ज्वेलरी, आणि आपण लग्न करूया. आणि म्हणून मग सुरुवातीला त्यांनी चॅटिंग बिटिंग झाल्यानंतर हिला गिफ्ट म्हणून एक डायमंडचं आर्टिकल पाठवलं चांगलं, आणि ते कस्टम मध्ये अडकलंय सांगितलं. त्या नावाने काही पैसे काढले. त्याच्यानंतर तो युगांडात आहे मी, आणि माझा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि मला इमर्जन्सी आता पैसे पाहिजेत, माझ्याकडे जी करन्सी आहे ती चालत नाही. या पद्धतीचे बहाणे करून त्यांनी जवळजवळ 13,54,981 रुपये तिच्याकडनं घेतलेले आहे. तर हे जीवनसाथी.comचं प्रोफाईल बँक अकाउंट मधनं जे ट्रान्सफर झाले ते आणि मोबाईलचं अनालिसिस करून पहिला आरोपी आम्ही अटक केला. तर त्याचा चेहरा काही आम्हाला फिर्यादीनी जो दाखवला फोटो तो आम्ही गुगलवरनं आमच्या टीमने म्हणजे सुरवाडे आणि सानप ह्या 2 टीम आहेत सायबरच्या टीम, यांनी त्याचा पहिला गुगलवरनं चेहरा ट्रेस केला, तो मुलीकडनं व्हेरीफाय करून घेतला आणि नंतर मग अनालिसिस करून मोबाईलचं त्याचं लोकेशन काढलं आणि भोपाळमध्ये त्याला अटक केली. हा जो पहिला आरोपी अटक झाला त्याच्यानंतर त्यांनी दुसऱ्या आरोपीबद्दल माहिती दिली, त्याच्याकडनं त्याचा फोटोही घेतला आणि त्याच्यानंतर आमची टीम गेली तिथं, वेषांतर करून 2-3 दिवस तिथं राहिले. त्याचं कॉल सेंटर असेल असा एक आमचा गेस होता आणि तो सुरवाड्यांचा जो गेस होता आमचे आयोग तो बरोबर निघाला आणि ते कॉल सेंटरपर्यंत पोहोचले. परंतु त्या दरम्यानच तो थारमधनं येत होता आणि त्या लक्षात आलं आपल्या ऑफिसमध्ये काहीतरी गडबड चालू आहे, पोलीस आलेले आहेत, आणि त्यामुळे त्यांनी तिथून पळून जायचा प्रयत्न केला. तर आमच्या टीमनी जवळजवळ 5-6 किलोमीटर त्याच्या गाडीचा पाठलाग केला आणि मग त्याला पकडलेला आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी.
ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.